सर्वांना सप्रेम जय हरी. मी पंडित महाराज डाके. आपल्या सप्ताहानंतर पहिल्यांदाच आपली भेट होते ऑनलाईनच्या माध्यमातून. आपला फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सांगता उत्सव सोहळा शेलू या ठिकाणी संपन्न झाला. तो अत्यंत सुंदर संपन्न झाला. त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी खूप कष्ट घेतले. शेलूच्या मायबाप जनतेनं अत्यंत प्रेमाने या ठिकाणी सहकार्य केलं. अशा सर्व शेलूकरांना, या मायबाप जनतेला मी साष्टांग प्रणिपात करतो. आपला कार्यक्रम काय वैशिष्ट्यपूर्ण होता. पाकिटमुक्त, पावतीमुक्त, प्लॅस्टिकमुक्त, पदार्थयुक्त या कार्यक्रमाला रंगवण्याकरता खूप घटकांनी प्रयत्न केले. पावतीमुक्त होण्याकरता पावतीमुक्तता आपण कार्यक्रम केला, परंतु पावतीमुक्तीसाठी आपण वस्तुरूपांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी काही जिम्मेदाऱ्या घेतल्या त्यांनाही धन्यवाद. प्लॅस्टिक मुक्तीसाठी हजारो केळीचे पानं, द्रोण जे पळसाचे आहेत याचं सहकार्य केलं त्यांनाही प्रणाम. पाकिट मुक्तीसाठी अनेक कीर्तनकार, कथाकार, गुणीजन, गायक, वादक यांनी 1 रुपयाही मानधन न स्वीकारता आपल्या डिझेलनं येऊन सेवा दिली. अशा समस्त साधू संतांना प्रणाम करतो. शेलूमधील महाराज मंडळीसुद्धा खूप कष्ट त्यांनी घेतले. व्यापारी असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, शेतकरी असतील, सर्व सामान्य सर्वजण 18 पगड जातीतील असतील, अशा सर्वांना मी प्रणाम करतो. सदैव आपले आशीर्वाद आमच्यासारख्या बालकांच्या पाठीशी आपले राहावेत आणि असे या प्रकारचे उत्सव जे निरपेक्ष निष्काम आहेत ते घडावेत आणि महाराष्ट्राला शांतीचा संदेश मिळावा अशी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा सोहळा पुढे चालूच आहे. आपण पाथरी तालुक्यात तो गेलेला आहे. आपण त्याच्यातही सम्मिलित होऊया आणि सेवा कार्य करूया. रामकृष्ण.